नमस्कार मंडळी. आज आपण चॅप्टर 2 मधला प्रॅक्टिस सेट 2.2 हा अभ्यास करायला घेतला आहे. सो त्या 2.2साठी काही आपल्याला बेसिक कन्सेप्ट्स आपल्याला क्लिअर करणं गरजेचं आहे. सो हा 2.2 जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की सोल्युशन काढायचे आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. पण हे सोल्युशन आपल्याला काय करायचं आहे, एक मेथड दिली आहे फॅक्टरायझेशन मेथड. या मेथडचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, हे प्रॅक्टिस सेट सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. आता सोल्युशन्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणजे काय ते आपण एकदा क्लिअर समजून घेऊ. ठीक आहे. की आपल्याला एक माहिती आहे की आपल्याला कुठलेही क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आपण याला काय म्हणलो, क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. मग आता ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला क्वाड्रॅटिकच का म्हणायचं, तर इथं व्हेरिएबल जो आहे आपल्याकडे, जो x आहे त्याची पावर कोणती, ती पण हायेस्ट. ठीक आहे. हायेस्ट पॉवर ही किती आहे जर ही बघितली तर ही 2 आहे. म्हणजे मॅक्झिमम हायेस्ट पॉवर किती हवी, 2 हवी. तर आपण अशा इक्वेशनला क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणणार आहोत. क्वाड्रॅटिक्स. क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक. अशा इक्वेशनला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणणार आहोत. ठीक आहे. बघा, आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं आपल्याला काय करायचं आहे, सोल्युशन फाइंड करायचं आहे. काय फाइंड करायचं आहे, सोल्युशन. आता हे सोल्युशन्स म्हणजे काय असतात, सोल्युशन फाइंड करणं म्हणजेच आपण फाइंड करणं आहे त्याचे रूट्स. सोल्युशन त्याचे फाइंड करायचं आपलं काय, रूट्स. आता हे रूट्स काय आहेत ते समजून घ्या. रूट्स म्हणजे काय की अशा एक्सची व्हॅल्यू, एक्स दिसते का, अशी व्हॅल्यू एक्सची कोणतीही असू द्या. सपोज आपण याला R1 नाव देऊ आणि ह्याला R2 नाव देऊ. ठीक आहे. अशी व्हॅल्यू, आणि हा R1 हा रिअल नंबर असणार आहे कोणता तरी. अशी व्हॅल्यू जी R1 आपण जर या इक्वेशनमध्ये पुट करू, दिलेल्या इक्वेशनमध्ये पुट करू, तर आपलं इक्वेशन काय होणार आहे, सॅटिस्फाय होणार आहे. ठीक आहे. सॅटिस्फाय होणं म्हणजे काय, ज्यावेळेस आपण याच्या लेफ्ट हँड साईडमध्ये, ह्या इक्वेशनच्या दिलेल्या इक्वेशनच्या लेफ्ट हँड साईड म्हणजेच कुठलं आपल्याकडे ax² प्लस bx प्लस c, ह्या लेफ्ट हँड साईडमध्ये ज्यावेळेस आपण हा एक्सची व्हॅल्यू पुट केली R1, तर आपल्याला उत्तर RHS म्हणजे आपल्याला 0 मिळायला हवं. म्हणजे हे उत्तर काय मिळायला हवं, 0 मिळायला हवं. म्हणजेच तो कुठला येणार आहे, RHS येणार आहे. जर असं घडलं तर आपण या R1ला R1 इज रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, आणि हेच R1 म्हणजेच आपलं काय असणार आहे, सोल्युशन असणार आहे. ठीक आहे. हे आपलं काय असणार आहे, सोल्युशन असणार आहे. ही झाली एक छोटीशी बेसिक कन्सेप्ट. ठीक आहे. तर एक बेसिक ओव्हरव्ह्यू तर तुम्हाला येऊन गेला आहे. ज्यावेळेस आपण याचे क्वेश्चन सॉल्व करायला घेऊ त्यावेळेस तुम्हाला पूर्ण जो पॅटर्न आहे ह्या फॅक्टरायझेशन मेथडचा, तो आपल्याला क्लिअरली समजून जाईल. ठीक आहे. तर आपण काय करू, थोडंसं इंट्रोडक्शन पार्ट त्यांनी जो बुकमध्ये दिला आहे तो एकदा आपण थोडासा रीड करू आणि नंतर आपल्या प्रॅक्टिस सेटकडे आपण जाऊ. ठीक आहे. चला. चॅप्टर 2 प्रॅक्टिस सेट 2.1. आपल्याला सोल्युशन फाइंड करायचे आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे बाय फॅक्टरायझेशन मेथड. नोट करा, आपण जी आत्ता सध्या जी मेथड शिकणार आहोत ती मेथड आहे फॅक्टरायझेशन मेथड. ठीक. थोडंसं एक रीड करू. बाय सबस्टिट्यूटिंग आर्बिटरी व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल्स. कोणाचे, व्हेरिएबलचे कुठले व्हॅल्यूज, आर्बिटरी. आर्बिटरी म्हणजे कोणते, कोणतेही व्हॅल्यू म्हणजे आपली किंमत, म्हणजे कुठली 1 2 3 -1 -3 1/2 -√2
ठीक आहे, √2 ही कोणतीही जरी कुठलीही व्हॅल्यू ज्यावेळेस आपण द व्हॅल्यू अँड डिसाइडिंग द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स इज अ टाईम कन्झ्युमिंग. आता आपण असं नाही करणार की कुठलंही जरी क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतलं आपण bx+c = 0, सतत कोणती ना कोणती तरी आपण एक्सची व्हॅल्यू वेगवेगळी घेऊन आपण पुट करून हे सॅटिस्फाय होते का, हे आपल्याला सोपं नाही वाटणार. हे कसं आहे आपल्यासाठी टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. मग आपण हे रूट्स काढण्यासाठी आपण काय करणार आहे, लेट अस लर्न टू यूज फॅक्टरायझेशन मेथड टू फाइंड द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि आपण काय करणार आहे, फॅक्टरायझेशन मेथडचा वापर करणार आहे काय फाइंड करण्यासाठी, रूट्स फाइंड करण्यासाठी दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं. आणि ते एक सिम्पल एक एक्झाम्पल आपल्याला यांनी बुकमध्ये दिलं आहे, ते एक समजून घेऊ. ठीक आहे. सो एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं आहे जे काय आपल्याकडे x² - 4x - 5 आणि याचे काय केलेस त्यांनी फॅक्टर्स पाडले x - 5 आणि x+1. आता हे कसे फाइंड करतात तर त्याबद्दल बघा. आता आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन माहिती आहे ax² + bx+c = 0. आता काय करणार आपण की ह्या x² सोबती a आहे आणि हा +c आहे, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार a × c, बरोबर आहे. आणि ह्या मल्टिप्लिकेशनचं आपण काय करणार की या मल्टिप्लिकेशनची कुठली तरी एक व्हॅल्यू येईल, आपली d नावाची व्हॅल्यू येईल. ठीक आहे, जी पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. आणि या डीचे असे 2 फॅक्टर शोधणार आपण, गुणाकार शोधणार की ज्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन, बरोबर आहे. म्हणजे सपोज इथं ई आणि एफ व्हॅल्यू आपल्याला मिळाली, अशा ह्या दोघांची ॲडिशन सबट्रॅक्शन डी व्हॅल्यू असली हवी. ठीक आहे. आणि ई आणि एफ यांची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन आपल्याला काय मिळायला हवी, बी मिळायला हवी. एक थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटतं आहे थोडंसं हे सध्या तरी पहिल्यांदा ऐकायला, पण एक लक्षात घ्या की एक शॉर्टकटमध्ये की कुठलंही क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं आपल्याला ax² + bx+c = 0, तर ह्या पहिल्या आणि ह्या शेवटच्या यांचा गुणाकार आणि हा गुणाकार केल्यानंतर ह्या डीची एक अशी व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी ती किती हवी, बी हवी. ठीक आहे. एवढं बेसिक समजून घ्या, तुम्हाला ते थोड्या वेळाने आपण ज्यावेळेस प्रॅक्टिस सेट सॉल्व करायला घेईल त्यावेळेस ते समजून जाईल. ठीक आहे. एक छोटासा व्ह्यू तुम्हाला दिला. तशा पद्धतीने केल्यानंतर यांना काय मिळाले की 1-2 फॅक्टर्स मिळाले, x - 5 आणि x+1. आता हे 2 फॅक्टर्स जे मिळालेत आर 2 लिनियर फॅक्टर्स. इथं बघितलं, हा फॅक्टर बघितला तर या एक्सची पॉवर किती आहे, 1 आहे. म्हणजेच हा फॅक्टर कसा असणार आहे, लिनियर आहे. लिनियर म्हणजेच काय, व्हेरिएबलची जी हायेस्ट पॉवर असणार आहे ती 1 हवी, तर त्याला आपण लिनियर म्हणणार आहे. मग हे एक लिनियर फॅक्टर निर्माण झाला आणि हा एक लिनियर फॅक्टर निर्माण झाला. असे किती लिनियर फॅक्टर निर्माण झाले, 2. कोणाचे मिळाले, ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे मिळेल. ज्यावेळेस आपण हे लिनियर फॅक्टर्स आहे ते मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला रिटर्न हेच इक्वेशन मिळणार आहे. आणि म्हणजेच आपण काय करणार आहे, हे इक्वेशन हे या 2 फॅक्टरच्या मल्टिप्लिकेशनमध्ये लिहू शकणार आहे. सो द इक्वेशन्स ऑब्टेन दिस कॅन बी रिटन ॲज मल्टिप्लिकेशन ऑफ दिस फॅक्टर्स x - 5 × x+1 = 0. आता बघा, कोणत्याही 2 संख्येचा गुणाकार, सपोज 2 संख्येचा गुणाकार आहे a × b = 0. कुठल्याही 2 संख्येचा गुणाकार जर 0 असेल, बरोबर आहे, तर समजून घ्या की जर कुठल्याही 2 संख्येचा गुणाकार 0 असेल तर आयदर दोघांपैकी एक तरी व्हॅल्यू 0 हवी. दोन्ही व्हॅल्यू 0 चालणार नाही. एकतर a 0 असावा किंवा बीची व्हॅल्यू 0 असावी. दोघांपैकी एक व्हॅल्यू 0 असावी. ही सगळ्यात महत्त्वाची नोट समजून घ्या. कुठल्याही 2 संख्येचा गुणाकार जर 0 असेल तर दोघांपैकी कुठली तरी एक संख्या ही 0 हवी. म्हणजे काय, इफ द प्रॉडक्ट ऑफ 2 नंबर्स इज 0 देन द ॲटलिस्ट 1, नॉट 2, ॲटलिस्ट 1, दोघांपैकी एक, वन ऑफ देम इज 0. म्हणजेच काय की एकतर ही व्हॅल्यू 0 हवी, पहिला फॅक्टर 0 असावा किंवा दुसरा फॅक्टर 0 असावा.
मग हा फॅक्टर 0 असेल किंवा हा फॅक्टर 0 असेल. याचाच अर्थ ज्यावेळेस हा -5 राईट हँड साईडला जाईल त्यावेळेस +5 होणार आहे. एकतर x = 5 हवं आणि हा +1 राईट हँड साईडला गेला तर -1 होईल, म्हणजे x = -1 हवे. आणि हे जे आलेले व्हॅल्यू आहे 5 आणि -1 हे काही नसून हे तुमचे सोल्युशन असणार आहेत. म्हणजेच हे तुमचे काय असणार आहेत, रूट्स असणार आहेत. कोणाचे असणार आहेत, दिलेल्या जो क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला दिलं जे कोणतं आहे हे, ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे काय हवेत, फाइंड 5 आणि -1 आर दी रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. हे काय मिळालेत, रूट्स. ही जी मेथड आहे, वाईल सॉल्विंग द इक्वेशन फर्स्ट वी ऑब्टेन द लिनियर फॅक्टर्स. ह्या मेथडमधून आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करणार, लिनियर फॅक्टर शोधणार आणि सो कॉल देम अ मेथड. आणि अशा लिनियर फॅक्टर शोधल्यानंतर आपल्याला जे सोल्युशन्स काढणार आहे किंवा जी मेथड आपण ज्या काढणार आहेत त्या मेथडला आपण काय म्हणणार आहे, फॅक्टरायझेशन मेथड म्हणणार आहे. ह्यात दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायची. एक छोटासा व्ह्यू आपण याचा घेतला आहे. ठीक आहे. सो व्हिडिओ समजला असेल असं मी गृहीत धरतो. जर समजला नसेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओचे सांगा की कुठल्या गोष्टी तुम्हाला समजली नाही. तर मी जर मला ती कमेंट तुम्ही केली तर मी काय करू शकतो की या व्हिडिओचे अजून एक व्हिडिओ मी वेगळ्या पद्धतीने बनवून तुम्हाला जास्त इलॅबरेट करून हा व्हिडिओ तुम्हाला मी शिकवू शकतो. एक बेसिक ओव्हरव्ह्यू जो इंट्रोडक्शन आहे, हा प्रॅक्टिस सेट सुरू करण्यापूर्वी जो इंट्रो आहे तो मी दिला आहे. ठीक आहे. सो मेन जो कोर्स आहे म्हणजे हा आपला स्टार्टर आहे जेवणातला, आणि मेन कोर्स आहे तो आपला डायरेक्ट 2.2 प्रॅक्टिस सेट आहे. त्यामुळे आपण नेक्स्ट जो व्हिडिओ बनवणार आहे तो आपल्या डायरेक्ट प्रॅक्टिस सेट 2.2वरचे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. सो ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याचा अभ्यास घेऊ. ठीक आहे. चला, एकदा या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अडचण असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हे माझ्याकडनं रिकमेंडेशन आहे तुमच्यासाठी की तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला शंका असतील त्या शंका तुम्ही ॲड करा, जेणेकरून मला तुमच्या शंका माझ्यापर्यंत येतील आणि मला त्यातून तुमचं शंकाचं निरसन करण्यासाठी व्हिडिओ बनवता येतील. ठीक आहे. चला भेटू प्रॅक्टिस सेट 2.2मध्ये.